2 षटकं टाकली, 11 धावांमध्ये 2 गडी बाद करणारा खेळाडू अमित शिंदे ठरतोय मॅन ऑफ द मॅच. अमितला हा पुरस्कार आपण इथे देणार आहोत. भरपूर बल्क प्राइजेस आहेत. त्यामध्ये एक स्पोर्ट्स कॅप आहे, स्पोर्ट बॅग आहे, त्यानंतर वॉटर बॉटल आहे, ट्रॉफी आहे, टी शर्ट आहे, स्टडी मटेरियल आहे आणि ही सगळी बक्षिसं या ठिकाणी दिली जात आहेत. अमित शिंदे, सचिन ढवळे सरांच्या संकल्पनेतून या सगळ्या बक्षिसं खेळाडूंना दिली जातात. त्यामध्ये स्टडी मटेरियल, निश्चित स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात खेळाडू. आपल्याला माहिती आहे की सगळ्यांचीच ऐपत नसते की हे स्टडी मटेरियल खरेदी करावं, त्यामुळे झेरॉक्स काढतात खेळाडू. आता झेरॉक्स काढायची गरज लागणार नाही, तर त्यांना सरांकडून हे पुस्तक भेट दिले जाते. मी डांगे सरांचं मनापासून आभार व्यक्त करतो. अमित, कशी होती मॅच? विशेषतः गोलंदाजांना काय संधी होती? तू कसं शोधलं इथे की मी या टप्प्यावरती किंवा अशी गोलंदाजी केली तर यश मिळेल? गोलंदाजीबद्दल म्हणाल तर सकाळची पहिली मॅच होती. ड्यू हा मेजर फॅक्टर होता. आम्ही आता रेग्युलर क्रिकेट ही सॅटर्डे मॉर्निंग असेल, संडे मॉर्निंग असेल, ड्यूमध्ये खेळतो आहे. सो पर्सनली मी, ऋषी असेल, आम्हाला थोडा ॲडिशनल ॲडव्हान्टेज होता की ड्यूमध्ये कसं खेळतात, बॉल आपोआप स्किट करतो, तुम्हाला जास्त एफर्ट लावायची गरज नाही आहे. गुड लेंथवरती पिच करा आणि तुम्हाला नक्कीच रिझल्ट मिळेल, आणि तोच आमच्या फायद्यामध्ये गेला. आणि त्याचबरोबर मी जी सुपर ओव्हर झाली त्यामध्ये ऋषीने जे बॅटिंग बॉलिंग केली त्याबद्दल मी ही प्लेअर ऑफ द मॅच ऋषीबरोबर शेअर करू इच्छितो. ऋषी चौधरी बरोबर ही प्लेअर ऑफ द मॅच शेअर करायची आहे आणि त्यामुळे ऋषीला देखील त्याच्या कामगिरीचं श्रेय मिळेल. अमित शिंदे आणि ऋषी हे दोघे ठरतात या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. तर मैदानामध्ये मात्र हल्ला कल्लोळ सुरू झालेला आहे, त्यामुळे इथेच थांबू आपण. प्रेझेंटेशनमध्ये जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे आपल्या समोर असेल उत्तम सावंत सर. थांबूया इथेच. धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद सर. प्रहार प्रीमियर लीग 2026 14वं पर्व आपण पाहिलं तर संपन्न होताना पाहायला मिळते. गेली 13 पर्व या स्पर्धेची आपण मोठ्या थाटामाटात संपन्न होताना पाहिली, आणि यावर्षीचं 14वं पर्व देखील आपण पाहिलं तर संपन्न होताना इथे आपल्याला पाहायला मिळते. आजचा दुसरा दिवस या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचा आपण पाहतोय. ऑफिशियली अंपायर सरांनी काही नियमावली सांगितलेल्या आहेत. 30 मिनिटांचा टायमिंग प्रत्येक डावासाठी आपण दिलेला आहे. जर 30 मिनिटात 7 ओव्हर कंप्लीट केला नाही तर एक खेळाडू 38 सर्कलमध्ये घेतला जाईल. यावेळेस पूल केलाय ऑन साईड मिड विकेटला, चेंडू पाठवलाय सीमारेषा पार, उत्तुंग षटकार. ॲक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहतोय. टप्पा थोडंसं पाठीमागे ठेवला होता, शॉर्ट पिच चेंडू होता. ऑन साईडच्या दिशेनं आपण पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारे चेंडू पूल केला आणि तिथे 6 धावा वसूल करत षटकार देखील आपण पाहिलं तर ठोकलेला आहे. एक जबरदस्त बॅटिंग इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळते. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक ते देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. समोर आयोजकांना विनंती आहेत, अंपायर काही सूचना करतायत. अक्षय निर्मळ सर आहेत, शुभम गाडे सर आहेत, समित जोशी सर आहेत, अजय अवळे सर आहेत. त्या 4 पंचांचं पॅनल या स्पर्धेत आपण पाहतोय. खरं तर प्रहार प्रीमियर लीग या स्पर्धेची चर्चा आपण सातत्यानं पाहतोय. गेली 7 वर्ष ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पुणे जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारत देशातील पहिली क्रिकेटची स्पर्धा जी वर्षातून 2 वेळा संपन्न केली जाते. फुल ऑफ लेंथ होता, थोडासा पुढ्यात टाकला होता. विकेट किपरच्या हातात एक डॉट बॉल येतोय, एक निर्धाव चेंडू तो देखील आपण पाहिला तर इथे टाकला जातोय. पॉवर प्लेचे षटक सुरू आहेत आणि पहिल्याच षटकात 5 चेंडूवरती 11 धावा त्या मात्र बनवल्यात लोहगड सुपर जायंट्सनं. अगेन्स्ट प्रतिस्पर्धी संघ देखील इथे आपण पाहिलं तर फाईट करताना पाहायला मिळेल. चेंजिरा फायटर्स टप्पा पडतोय, पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक होती बिनबाद 11 धावा. पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर संपला, ते 11 धावा धावफलक होत आहेत. षटक क्रमांक 2 इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळेल. पहिलीच मॅच पहिल्या आजच्या दुसऱ्या दिवसातील स्टुडंट हाफमधील रायरेश्वर मावळा पन्हाळा रायडर्स या 2 संघात प्रचंड रंगतदार रोमहर्षक सामना तो मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळाला. सकाळच्या सत्रात प्रेक्षक देखील आपण पाहिलं तर या मैदानाकडे आपल्याला येताना पाहायला मिळतं. दुपारचं सत्र, सायंकाळचं सत्र, रात्रीचं सत्र आणि प्रेक्षकांची पावलं हळूहळू या सिंहगड कॉलेज इन्स्टिट्यूटच्या क्रिकेट ग्राउंडच्या मैदानाकडे आपल्याला नेहमीच येताना पाहायला मिळतात.
प्रहार प्रीमियर लीग एक मानाची सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम तुमचं एक्स्ट्रा खेळाडू आलेलं नाही. 12th मॅन कंपल्सरी असेल. ठीक आहे, गोलंदाजची नावं कळवा. विजय महाडिक येत आहेत. षटक क्रमांक 2 इथे आपल्याला करताना पाहायला मिळतील. पॉवर प्लेचं पहिले षटक होतं. पहिल्या षटकात 11 धावा इथे आपण पाहिलं तर खर्च होताना पाहिलं आणि षटक क्रमांक 2 इथे आता सुरू होताना पाहायला मिळते. धावफलक 11 विदाऊट लॉस बिनबाद. पहिलाच बॉल सरळ बॅटनं स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू समोर पाठवलाय. प्रहार प्रीमियर लीगचा एक गगनभेदी गगनचुंबी सिक्सर. सतरा धावा धावफलक होत आहेत. षटक क्रमांक 2 इथे आपण पाहतो ऍक्शन रिप्ले. प्रथम स्पोर्ट्स अँड मीडियाच्या माध्यमातून या स्पर्धेतील HD क्वालिटीमध्ये या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतो. अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा फील देणारे मैदान, ही क्रीडा नगरी, हे सुंदर आयोजन नियोजन आपण पाहतोय. डोळे दिपवणार आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय आणि प्रत्येक पर्वात नवनवीन संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. प्रथम स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट, प्रथम स्पोर्ट्स मीडियाचं कौतुक कराल तितकं कमीच आहेत, कारण का या स्पर्धेला सातत्यानं आपण पाहिलं तर एका वेगळ्या उंचीवरती एक वेगळा दर्जा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं. आणि यावर्षी 14वं पर्व खरं तर ISPL संलग्न ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतो आणि पुण्यातील पहिली मानाची क्रिकेटची स्पर्धा म्हणून या स्पर्धेची चर्चा आपण सातत्यानं पाहणार आहोत. यावेळेस पूल केलाय. थोडेसे बॅकफूट होती गेलेत. फुटवर्कचा वापर करत मिड विकेटला चेंडू पाठवतायत. 1 2 3 टप्पा घेत 1 2 का 4 प्रहार प्रीमियर लीगचा खणखणीत चौकार. 14वं पर्व आपण पाहतोय. 14वं पर्व आणि त्यातच काही सर्व या 14व्या पर्वात अतिशय धूमधडाक्यात या स्पर्धेचा शुभारंभ काल आपण पाहिलेला आहे. त्याचे काही व्हिडिओज, काही रील्स आपण प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून यूट्यूबवरती असेल, इंस्टाग्रामवरती असेल, सोशल मीडियावरती आपण पाहिलेलं आहे. प्रहार प्रीमियर लीगची आतुरता असते, उत्सुकता असते खेळाडूंना आणि त्याचबरोबर ऑफिशियली टीमला. अंपायर्स, कॉमेंटेटर, लाईव्ह प्रक्षेपण करणारी टीम, साऊंड ऑपरेटर, लाईट ऑपरेटर, स्क्रीन ऑपरेटर, या सर्वांना आतुरता असते या स्पर्धेची. कारण का एकमेव क्रिकेटची स्पर्धा आहे भारत देशातील जी एका वर्षात 2 वेळा आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. शॉर्ट पिच चेंडू होता. ऑफस्टमचा थोडासा बाहेर ठेवलाय. हलक्या हातानं कट करायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. विकेट किपरच्या हातात जातोय. एक डॉट बॉल इथे आपण पाहिलं तर केला जातोय. विजय महाडिक षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिलं तर करतोय. पॉवर प्लेचं पहिले षटक आपण पाहिलं होतं. त्या षटकात 11 धावा आल्यात. तर P2च्या षटकात विजय महाडिकनं 3 चेंडूवरती आतापर्यंत 10 धावा तो इथे खर्च करतोय. एक षटकार, एक चौकार, एक डॉट बॉल, 3 चेंडूवरती 10 धावा. कमबॅक करेल का विजय? शंतनूसाठी चेंडू होता. वेल्लेप केला, सोडून दिला. वेग पाहिला, गती होती चेंडूमध्ये, अचूकता होती आणि शंतनूनं अगेन अखेर वेल्लेप केला. चेंडू खेळण्याचा कोणताही प्रयत्न तिथे आपण पाहिलं तर केलाच नाही. तोपर्यंत एक डॉट बॉल होते. म्हणजे पहिले 2 चेंडू बॅटर शंतनूचे होते, तर पुढील 2 चेंडू आपण पाहतोय विजयचे इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकवीस धावा धावफलक होत आहे. षटक क्रमांक 2 सुरू आहे. फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील पाठवलाय डीप मिड विकेट, सीमारेषा पार, उत्तुंग षटकार, 6 धावा. ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहू शकाल. 27 धावा धावफलक होत आहेत. शंतनू 7 क्रमांकाचा टी शर्ट परिधान करून काय जबरदस्त बॅटिंग करतोय. अगदी क्रिकेटचं रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन त्याच्या बॅटिंगमधून इथे आपल्याला पाहायला मिळते. चौकार षटकारांचे फटाके त्यानं इथे आपण पाहिलं तर मैदान ती फोडलेलं आहे. ऍक्शन रिप्ले प्रत्येक अँगलला आपण पाहतो. लोअर फुल टॉस चेंडू होता, त्याला मिडल ऑफ द बॅट केला, हलक्या हातानं कट केलाय. पॉइंटला चेंडू आपण पाहिलं तर अडवला जातोय. क्षेत्ररक्षक आहे 38 सर्कलमध्ये फील करतायत. तोपर्यंत एक सिंगल येते. 1च्या मदतीनं धावफलक होते. आकडे बदलतायत. षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिलं तर संपेल. विजय महाडिकचं 2 षटकांच्या समाप्तीनंतर लोहगड सुपर जायंट्स 28 धावा. टेप बॉलचं षटक आपण पाहतोय. नरेशजी डोमे सर, आमचे मार्गदर्शक प्रवीणजी गायकवाड सर यांनी आपण पाहिलं तर गेली 2 दिवस आपण त्यांचं सुमधुर समालोचन या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकतो. आणि खरं तर टेप बॉलचे षटक आपण पाहिलं तर आता सुरू होणार आहे. ही संकल्पना प्रथमतःच
इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये आपण पाहिली, ISPL मध्ये पाहिली. नरे डोमे सर खरं तर या स्पर्धेचे साक्ष आहेत किंवा सृजन क्रिकेट करंडक ही स्पर्धा आपण पाहिली होती रोहितदादा पवार यांच्या संकल्पनेतून. त्या स्पर्धेत आपण मॅजिक ओव्हरचं षटक पाहिलं होतं, परंतु अखेर टेप बॉल ही देखील एक नवीन संकल्पना अलीकडच्या काळात आपल्याला पाहायला मिळते. टेप बॉलचं षटक आपण पाहिलं तर इथे आपण पाहतोय खरं तर हा सॉफ्ट चेंडू असतो. अर्ध्या बाजूला आपण पाहिलं तर कमी वजन असतं, अर्ध्या बाजूला थोडंसं चढ असतो आणि टेप बॉलचं षटक हाताळलं जाते. पहिलाच बॉल फुल टॉस चेंडू होता, मिड विकेटला पाठवलाय, ऑन साइडला सीमा रेषा पार टोकलाय, अजून एक खणखणीत दणदणीत षटकार. सहा धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावपलकोते आकडे बदलत आहेत. एक जबरदस्त बॅटिंग इथे आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजीतून प्रभावित केला ते, फलंदाजीतून इम्प्रेस केला ते. टेप बॉल द्या आतमध्ये, पंचांना टेप बॉल आतमध्ये द्या. तिसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरुवात आणि एक जबरदस्त बॅटिंग इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. फलंदाजीतून आपण पाहिलं तर चौकार षटकांचे फटाके फुटतात आणि अगदी अतिशय सुंदर फलंदाजी आपण पाहतोय. टेप बॉल अंपायरकडे टाकत चला. पलीकडे विनंती असेल ऑर्गनायझर कमिटी, आपण पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारे या स्पर्धेसाठी आपण सातत्यानं प्रचंड कष्ट मेहनत घेताना आयोजकांना आपण पाहतोय. प्रहार प्रीमियर लीग सीझन 14 2026 14वं पर्व इथे आपण मैदानी पाहतोय. पुढे टाकला चेंडू होता, हलक्या हातानं लॉफ्ट ड्राईव्ह केलाय आणि टेप बॉलला खेळणं हलक्या हातानं ते देखील इथे आपण पाहिलं तर एक वेगळीच कला आहे. टेप बॉलच्या प्रत्येक चेंडूवरती तुम्ही षटकार चौकार ठोकू शकत नाही. टेप बॉलच्या प्रत्येक चेंडूवरती तुम्ही मोठा फटका खेळू शकत नाही, त्याला सन्मान देणं गरजेचं आहे. एक कॅल्क्युलेटिंग क्रिकेट तुमच्याकडनं अपेक्षित आहे आणि तेच कॅल्क्युलेटिंग क्रिकेट इथे आपण पाहतोय. फलंदाज शंतनूकडनं इथे आपल्याला पाहायला मिळते. प्रहार प्रीमियर लीगचा 14व्या पर्वात आतापर्यंत टोटल 112 4 अर्थात चौकार इथे आपण पाहतोय. बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. करंट रन रेट 15.43. बोथ ऑफ स्क्रीन आपण पाहू शकाल प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून इथे आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. 36 धावा धावपलक होत आहेत. षटक क्रमांक 3 सुरू आहे. करंट रन रेट 15.43. ऋषिकेशच्या षटकात 2 चेंडूवरती येत आहेत 8 धावा. स्विच हिटचा प्रयत्न होता, विरुद्ध दिशेला खेळलाय, उलटा पुलटा बॉलला पाठवतोय सीमा रेषा पार. धावा मिळत आहे 4. कडक प्रहार चौकार. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. ऍक्शन रिप्ले आपण पाहिलेला आहे. खरं तर कौतुक करावं लागेल, प्रत्येक अँगल ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून इथे आपण पाहिलं तर दाखवला जातोय. प्रहार प्रीमियर लीग 2026 14वं पर्व सीझन 14 आपण पाहतोय. ग्रँड टेनिस बॉल डे नाईट क्रिकेट टुर्नामेंट इथे आपण संपन्न होताना पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस हलक्या हाताने कट केलाय. 1 टप्पा 2 टप्पा घेत अडवण्याचा प्रयत्न होता. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चेंडूला फील करतोय तोपर्यंत एक सिंगल येते. एक कॅल्क्युलेटिंग क्रिकेट आपण पाहिलं तर इथे आपण पाहतोय. खेळाडू कक्ष देखील आपण पाहिलं तर स्क्रीनवरती आपण पाहिलेलं आहे. हे सगळी दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. त्या स्पर्धेत फार मोठी पारदर्शकता आपण सातत्यानं पाहतोय. 41 धावा धावपलक होत आहेत. षटक क्रमांक 3 सुरू आहे. करंट रन रेट 15.38. ऋषी दवणेचं वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक आपण पाहतोय. 4 चेंडू टाकलेत ऋषीनं खर्च केला आतापर्यंत 13 धावा. टप्पा पडतोय. विकेट किपरच्या हातात चेंडू जातोय. विकेट किपर अडवत आहेत. खूप चांगलं इन्स्ट्रक्शन आपण पाहिलं तर अजयकडनं आपण पाहतोय. ऋषीचा चेंडू टॉट बॉल आपण पाहिलं तर टाकलं होतं. अश्विन कुमकर साहेब बॅटिंगसाठी आपण पाहतोय. 5 चेंडू आणि 10 धावसंख्येवरती बॅटिंग करतात अश्विन कुमकर. याही नावाच्या चर्चा पण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्यानं पाहिल्यात. फुलपीच क्रिकेट खेळले. महाराष्ट्र पोलीस आहेत, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहेत. धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी या टीमकडनं आपण त्यांना सातत्यानं पाहतो. यावेळेस पूलचा फटका खेळायचा होता, बॅटवरती मिडल होत नाही. विकेट किपरच्या हातात आणखीन एक टॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 3 संपेल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर लोहगड सुपर जायंट्स
बिनबाद विदाउट लॉस 41 धावा. एक्केचाळीस धावा धावपल होत आहेत. शंतनू बॅटिंग करतोय 12 चेंडू 31 वरती. अश्विन कुमकर साहेब बॅटिंग करतायत 6 चेंडू आणि 10 धावसंख्येवरती. लोगट सुपर जायंट्स 41 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रोजेक्टेड स्कोर 97 रन 97 धावा इथे आपण पाहिलं तर दाखवतोय. परंतु कशा प्रकारे बॅटिंग असेल ते देखील आपण इथे पाहणार आहोत. प्रहार प्रीमियर लीग 2026 हे 14वे पर्व आपण पाहिलं तर संपन्न होते. ही क्रिकेटची स्पर्धा फक्त एक खेळ नसून ते एक स्वप्न आहे, जे स्वप्न गेली 7 वर्ष पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील आणि खरं तर प्रत्येक स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घराघरामध्ये आपण पाहिलं तर पाहिले जाते. कारण का आता प्रहार प्रीमियर लीग या वर्षी आपण पाहिलं तर तब्बल 800 खेळाडूंचा सहभाग असणारी एक मानाची सन्मानाची अभिमानाची क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. ज्या स्पर्धेत स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी खेळताना आपण पाहतोय. अखिल भारतीय स्तरावरतून ऑल इंडियाचे खेळाडू या स्पर्धेत आपण पाहिलं तर ओपन पूलमध्ये ओपन गटात आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. आणि ती देखील एक वेगळी मजा पुण्याच्या क्रिकेट रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. ऑनलाईन यूट्यूबवरती देखील दर्शकांना पाहायला मिळणार आहे. हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय, कव्हरला क्षेत्ररक्षक काय चेंडूला फील करतात तोपर्यंत एक सिंगल येते. एकच्या मदतीनं धावफलक पुढे जातोय. स्कोर कार्ड त्याकडे बदलतील. धावफलक 42 धावा. अजय पुराणिक येत आहेत. षटक क्रमांक 2 इथं आपण पाहिलं तर टाकतायत. 12 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. याच मैदानावरती या खेळाडूंना मॅन ऑफ द सिरीजची 2 व्हीलर बाईक पटकावली. खडकवासला प्रीमियर लीग या वर्षीची स्पर्धा आपण संपन्न होताना पाहिली. चुकी होते क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडतायत कमी. बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळते 4 धावांची आम्ही चौकार. फटका इथे आपण पाहिलं तर सचवला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला फील करतील तोपर्यंत काही धावा देखील इथे आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. 47 धावा धावपल होत आहे. षटक क्रमांक देखील 4थ्या क्रमांकाचं सुरू आहे. 7 षटकांची मॅच आपण पाहतोय. 7 ओव्हरचा सामना तो देखील आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. एक 2 व्हीलर स्प्लेंडर गाडीची चावी हरवलेली आहे. नजर चुकीनं कोणाला सापडली तर विनंती आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क करून ती जमा करावी ही विनंती असेल. त्या गाडीच्या चावीला रोहित शर्माचं किचन आहे, त्यामुळे विनंती आहे प्लीज थोडंसं कॉपरेट करा. नजर चुकीनं कोणाला सापडले असेल तर ते आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा करा. 48 धावा धावपल होते आहेत. षटक क्रमांक देखील 4 इथे आपण पाहिले तर सुरू आहे. ओव्हरपी चेंडू होता, थोडासा पुढे टाकला होता. वाईड यॉर्कर करायचा होता. बॅटचा खालील टो घेऊन चेंडू इथे आपण पाहिलं तर पाठीमागे अडवलाय. आणि षटक क्रमांक देखील 4 सुरू आहे. एक बॉल या षटकातील इथे आपण पाहिलं तर बाकी आहे. 3.5 षटक आतापर्यंत टाकलेले आहेत. धावपल होती. स्कोर कार्ड होती 49 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. 7 ओव्हरची मॅच आहे. 30 मिनिटात एक इनिंग तुम्हाला पूर्ण करायची, अन्यथा 5 मिनिटं तुम्हाला एक्स्ट्रा दिली जाणार आहे. परंतु 2 खेळाडू त्या 5 मिनिटानंतर 38 सर्कलमध्ये घेतले जाणार आहे. फुल ऑफ लेंथ होता, पुन्हा एकदा पुढ्यात टाकलाय. ऑफ ड्राईव्हचा एक सुंदर फटका. लॉंग ऑफला चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक थोडंसं पंबल होतोय, चुका करतोय, परंतु या चुका इथे आपण पाहिलं तर नको आहे. छोट्या छोट्या चुका टाळाव्या लागतील. षटक क्रमांक संपेल 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर लोगट सुपर जायंट्स बिनबाद 50 धावा. पन्नास धावा धावपल होत आहेत. 4 षटकं देखील इथे आपण पाहिलं तर समाप्त होत आहेत. षटक क्रमांक 5 इथे आपण पाहिलं तर सुरू होते. नुकतंच आपण पाहिलं तर ज्यांचे शुभागमन होते या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं सुंदर समालोचन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकणार आहोत. सुंदर भूषण आणि शिवनेर भूषण मनोज बेल्लेकर सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील प्रहार प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे.
50 धावा धावपल होत आहेत, 4 षटकं समाप्त होत आहेत. 5वं षटक देखील इथे आपण पाहिलं तर सुरेल शंतनू बॅटिंग करतायत. 15 चेंडू 34 धावा. अश्विन कुमकर साहेब बॅटिंग करतायत. 9 चेंडू 16 धावा. प्रोजेक्टेड स्कोर 89 धावा इथे आपण पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु किती बनवल्या जातील, त्याहून अधिक बनवल्या जातील की त्याच्या अगोदरच डिफेंड केलंच जाईल प्रतिस्पर्धी टीमकडनं. 2 ताकदवान संघ चंजिरा फायटर्स विरुद्ध लोहगड सुपर जायंट्स. प्रतिस्पर्धी अतिशय तगडे ताकदवान आहेत, बलाढ्य आहेत. प्रत्येक जण स्वतःला सिद्ध करतोय 14व्या पर्वात. यावेळेस समोर खेळलाय, फ्रंट फुटवरती आलेत, पावलांचा वापर करतोय बॅटर शंतनू. चेंडूला मात्र पाठवतोय सरळ सीमा रेषा पार. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. षटकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड होती इथे आपण पाहिलं तर आकडे बदलताय. धावफलक मुसंडी मारतोय. 6 धावांच्या मदतीनं धावफलक होती इथे आपण पाहिलं तर वाढ होती. एक जबरदस्त फटका आपण पाहतो ॲक्शन रिप्ले स्क्रीनवरती. प्रत्येक अँगलनं प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर लाईव्ह प्रक्षेपण HD क्वालिटीत असंख्य प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं मनापासून स्वागत आहे. या स्पर्धेचे संकल्पक, या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे कल्पक उद्घाते आदरणीय गुरुवर्य सचिनजी ढवळे सरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा आपण पाहिला. इट्स अ व्हाईट बॉल. एक खराब चेंडू होते, एक अतिरिक्त अवांतर धाव येते. मुख्य पंच अक्षय निर्मळ सर कळवत आहेत आणि ते स्टंपिंगसाठी चेक केला जाते. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. TV अंपायरकडे निर्णय इथे आपण पाहिलं तर पाठवलाय. लोहगड सुपर जायंट्स विरुद्ध चंजिरा फायटर्स या 2 संघात एक महत्त्वपूर्ण मॅच आपण पाहतोय. चेक केला जाते. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. तर अंपायर चेक करतायत. दोन्ही ऑफिशियली अंपायर आपण पाहतो मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय निर्मळ सर आहेत, समित जोशी सर आहेत. तिसरे पंच शुभम गाडे सर आहेत. चौथे पंच अजय आवळे सर. या 4 पंचांचा पॅनल या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. 14व्या पर्वात ऑफिशियली टीम अतिशय सुंदर कामकाज करताना आपल्याला पाहायला मिळते. पंचांचं कौतुक आहे. गेली 14 पर्व अक्षय निर्मळ सर आणि त्यांची टीम या स्पर्धेची संलग्न आहे. यावर्षी स्पर्धा इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ISPL ला संलग्न आहे. परंतु अशी काही व्यक्तिमत्व आहेत, असे काही ऑफिशियली करतर व्यक्तिमत्व आहेत जी गेली 7 वर्ष 14 पर्व या स्पर्धेत आपल्याला काम करताना पाहायला मिळतात. त्यामध्ये प्रामुख्यानं नरेची डोमे सर असतील, अक्षय निर्मळ सर असतील, यांना आपण सातत्यानं या स्पर्धेशी संलग्न राहताना पाहिलेलं आहे. आणि क्रिकेटचा खेळ असाच आहे. क्रिकेटची माती जी जोडते अचरून नाती. या मातीनं आणि या क्रिकेटच्या खेळानं असंख्य मित्रपरिवार दिलाय तुम्हाला सर्वांना. नॉट आऊट. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपण पाहिलं तर येतोय नॉट आऊट. व्हाईट बॉल येतोय. एक अतिरिक्त अवांतर धावेनं धावफलक होती. स्कोर कार्ड होती, वाढ होती. धावसंख्या 57. षटक क्रमांक 5. गोलंदाज विजय महाडिक. यावेळेस थोडासा टप्पा पाठीमागे ठेवलाय. कव्हरला ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा आहे. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक घेत आहेत, प्रयत्न करतायत, परंतु चेंडू मात्र चाल सीमा रेषा पार. धावा मिळत आहेत 4. चार धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. धावफलक आकडे बदलत आहेत. सुंदर ग्रास मैदान आपण पाहतोय. सेगड कॉलेज इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटचं मैदान. बॅकफूट होती जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. स्टंपिंगचा प्रयत्न पुन्हा एकदा विकेट किपर अजयकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु विजय महाडिकची गोलंदाजी इथे अतिशय किफायतशीर आहे. अचूकता योग्य टप्पा कधी ऑफस्टमच्या बाहेर ठेवतोय, कधी शरीरावरती चेंडू टाकतोय, कधी शॉर्ट ऑफ लेन तर कधी फुल ऑफ लेनचे चेंडू त्यानं इथे आपण पाहिलं तर पिचिंग केलेत. विजय महाडिक 3 चेंडूवरती आतापर्यंत खर्च करतोय. तब्बल 11 धावा याही षटकात त्याने इथे खर्च केल्यात. एक षटकार, एक व्हाईट बॉल, एक चौकार, एक डॉट बॉल. यावेळेस समोर खेळलाय. कॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. स्ट्रेट टू द ग्राउंड. 1, 2, 3 टप्पा घेत पुन्हा एकदा 1, 2 का 4. प्रहार प्रीमियर लीगचा असून एक सुंदर अप्रतिम चौकार. धावफलक पुढे जातोय. स्कोर कार्डवरती आकडे बदलतायत. ॲनिमेशन आपण पाहतोय. ॲक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहतोय. या फलंदाचा क्लासच काही नियारा आहे आणि फलंदाज देखील आपण पाहिलं तर जबरदस्त आपण पाहतोय. 19 चेंडू 48 नॉट आऊट. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती फलंदाज शंतनू.
शंतनू वाळुंजकर इथे आपण पाहिलं तर स्क्रीनवरती आता त्याला आपण पाहू शकाल. या स्पर्धेत अर्धशतक पूर्ण करतोय. जोरदार टाळ्यांचा गजर करूयात. 20 चेंडू आणि 50 धावांची खेळी करत बॅट उंचवत आपल्या खेळाडूंना आणि प्रेक्षकांना इथे आपण पाहिलं तर अभिवादन करतोय. एक जबरदस्त बॅटिंग शंतनू वाळुंजकर कडनं आपण पाहतोय. 20 चेंडू 50 धावा. सदुसष्ट धावा धावपल होत आहे. षटक क्रमांक 5 इथे आपण पाहिलं तर सुरू आहेत. 7 ओव्हरची मॅच आणि एक जबरदस्त सामना तो देखील आपण इथे मैदानावरती पाहतोय. यानंतरच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. कॅप्टन आपण टॉससाठी या. यावेळेस पुन्हा एकदा खेळला. एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त क्लास. फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. प्रहार प्रीमियर लीगचा अजून एक सुंदर देखणा देदीप्यमान राजेशाही षटकार. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावपल कोणते आकडे बदलत आहेत. काय जबरदस्त बॅटिंग करतर इथे आपल्याला पाहायला मिळते. स्टुडंट हाफ आहे आणि खरतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आपण पाहिले तर गेली 2 दिवस सकाळच्या आणि दुपारच्या सत्रात या स्पर्धेत आपण खेळताना पाहतोय. 73 धावा धावपल होत आहेत. 73 रन. 5 षटकं संपलेले आहेत. शेवटचे 12 चेंडू पहिल्या डावातील इथे आता बाकी आहेत. 73 रन. लोहगड सुपर जायंट्स आणि त्यांच्या विरोधात जंजिरा फायटर्स या 2 संघात एक रंगतदार रोमर्षक मॅच. यानंतर रायगड वॉरियर्स विरुद्ध शिवनेरी पलटण. दोन्ही संघांना एक विनंती आपण टॉससाठी यायचे. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस होणार आहे. दोन्ही टीमच्या नावाची उद्घोषणा कॉमेंट्री बॉक्समधून झालेली आहे. रायगड वॉरियर्स विरुद्ध शिवनेरी पलटण. यावेळेस फुल ऑफ लेंथ होता. टोक रेशिंग यॉर्कर होता. लेग स्टंप आणि मिडल स्टिकच्या अगदी मधोमध टाकला होता. परफेक्ट यॉर्कर आणि तिथे चुकी होती. अश्विन कुमकर साहेब होत आहेत. क्लीन बॉल बाद. विकेट आपण पाहिलं तर इथं पाहायला मिळते. फलंदाज इथे आपण पाहिलं तर अश्विन कुमकर साहेब आपण पाहिलं तर बाद होत आहेत. एक्शन रिप्ले आपण पाहिलं तर स्क्रीनवरती आपण पाहतोय. परफेक्ट यॉर्कर होता. लेग स्टंप आणि मिडल स्टिकच्या अगदी मधोमध टाकलेला. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. थोडंसं ऑफस्टंपच्या अगदी पुढ्यात आले होते आणि पाठीमागे अगदी आपण पाहिलं तर लेग स्टंप आणि मिडल स्टंप खुला होता आणि गोलंदाजानं हेरलं. फुटवर्क पाहिला आणि त्यानंतर लेग स्टंपवरती आघात केला. विकेट येते. फलंदाज इथे आपण पाहिलं तर बाद होत आहेत. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. सुंदर दृश्य स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक अँगलनं देखील आपण या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय आणि अगदी आपण पाहिलं तर जगाच्या कानाकोपऱ्यात यूट्यूबवरती या स्पर्धेचं प्रक्षेपण पाहायला मिळते. मिडल ऑफ द बॅट केलाय. डीप मिड विकेटला पाठवलाय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला अडवत आहेत. एक टप्पा घेत ऑन साईडच्या दिशेनं. फेकी सुरेख आहे. बॅकअप कमालीचा. तोपर्यंत एक सिंगल येते. धावपल कोती बनवलं जात आहेत. स्कोर कार्ड होती 1 गडी 5-74. न्यू बॅटर आलेत. नवीन फलंदाज शुभम गवारी बॅटिंगसाठी इथे आपण पाहिलं तर दाखल होत आहेत. पहिल्या चेंडूवरती आपलं खातं खोलतंय तर शंतनू बॅटिंग करतोय. 21 चेंडू 56. फटका खेळायचा होता. बॅटच्या अतील कडा घेऊन लॉंगॉनला चेंडू येतोय. सर्व बॅटनं समोर व्ही मध्ये खूप चांगला स्ट्रोक. शंतनूकडनं काही मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल. बॅटिंग करणारं लोहगड सुपर जायंटचं कॅप्टन आणि सर्व खेळाडूंना एक सेट बॅटर आहे. भरपूर वेळ त्यानं खेळपट्टीवरती आपण पाहिलं तर घेतलेला आहे. भरपूर वेळ खेळपट्टीवरती तो बॅटिंग करतोय आणि या मैदानातील त्याच्या बॅटमधून काही चौकार षटकारांचे फटाके फुटलेत तर डेथ ओव्हरमध्ये देखील त्या फटक्यांची अपेक्षा असेल. 75 धावा 1 गडी बाद. समोर खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. ऋषी टिपतोय सेल. विकेट चोल पतन. फलंदाज बॅक टू दी पविलियन. शुभम गवारी इथे आपण पाहिलं तर माघारी परततोय. चेक केला ते काय. तिसऱ्या पंचांची मदत इथे आपण पाहिलं तर घेतली जाते की काय. बॅटर तिथे आपण पाहिलं तर थोडंसं थांबतोय त्यामुळे कदाचित सेल इथे आपण पाहिलं तर सेफ आहे की नाही ते चेक केला ते. टेक्नॉलॉजीचा वापर केला होता. तिसऱ्या पंचांची मदत मुख्य पंच अक्षय निर्मळ सर इथे आपण पाहिलं तर घेत आहेत. तिसरे पंच चेक करतील. रायगड वॉरियर्स आणि शिवनेरी पलटण दोन्ही संघनायक आपण
टॉससाठी यायचे. ग्रँड टेनिस बॉल डे नाईट क्रिकेट टुर्नामेंट आपण पाहिलं तर इथे आपण पाहतोय 14व पर्व आणि त्यातच काही सर्व प्रहार प्रीमियर लीगचं एक सुंदर आयोजन नियोजन आपण पाहतोय. सध्या IPL सुरू आहेत आणि अगदी त्याच प्रकारे आपण पाहिलं तर स्टँड आपण पाहतोय, प्रेक्षक गॅलरी आपण पाहतोय. MS धोनी स्टँड, CSK फॅन्ससाठी, विराट कोहली स्टँड, RCB फॅन्ससाठी, रोहित शर्मा स्टँड, MI फॅन्ससाठी खरं तर या स्पर्धेत इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेट येते फलंदाज शुभम गवारी इथे आपण पाहिलं तर माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन गडी बाद 75 धावा धपल होत आहे. षटक क्रमांक 6 इथे आपण पाहिले तर टाकला ते शेवटचे 2 चेंडू या षटकातील इथे आपण पाहिले तर बाकी आहेत. आनंद दहिवाळ आणि शंतनू वाळुंजकर या जोडीला आपण बॅटिंग करताना पाहतोय. न्यू बॅटर नवीन फलंदाज इथे आपण पाहिलं तर येतोय. 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी आनंद मैदान ते दाखल झालाय. पहिलाच बॉल आनंदच्या बॅटमधून लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत, एक टप्पा घेत अडवतायत, फेकी करतायत गोलंदाजी एंडला, तोपर्यंत एक सिंगल येते. 1च्या मदतीने धावफलक पुढे जातोय. स्कोर कार्ड होती 76 धावा, 2 गडी बाद. 6 एप्रिल ते 12 एप्रिल या कालावधीत ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय डे नाईट स्वरूपामध्ये. फुल टॉस चेंडूता लॉंगॉपला खेळलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा ऋषी, चेंडू खाली येतो आणि अखेर सेल टिपतोय, विकेटचं होतोय पतन. फलंदाज सेट बॅटर शंतनू वाळुंजकर माघारी परततोय. 22 चेंडू आणि 57 धावांची खेळी करत शंतनू माघारी परततोय. सेल बाद. विकेट येताना पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहतोय. चेंडू फुल टॉस होता, थोडंसं पुढ्यात आला, पावलांचा वापर केला, लॉंग ऑफला एक सुंदर फटका केला, परंतु परफेक्ट टायमिंग करू शकला नाही. बॅटच्या खालील टोला चेंडू आपण पाहिलं तर लागतो आणि तिथे विकेट येते. शंतनू माघारी परतताना पाहायला मिळतोय. तिसरी विकेट संघ आपण पाहिलं तर गमवतोय. लोगड सुपर जायंट्स 76 रन, लॉस ऑफ 3 विकेट, 3 गडी बाद 76. 6 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचं अंतिम डे तोडचं षटक आता सुरू होतं आणि गोलंदाजीच्या मार्क होती. नवीन गोलंदाज इथे आमंत्रित केला जातोय. आतापर्यंत 116 चौकार या स्पर्धेत आपण पाहतोय. करंट रन रेट 12.67. जंजिरा फायटर्स संघानं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि बॅटिंगसाठी लोगड सुपर जायंट्स या टीमला इथे आपण पाहिलं तर आमंत्रित केलं होतं आणि प्रथमतः बॅटिंग करताना आतापर्यंत बनवल्या 76 धावा. गोलंदाज निखिल इथापे. पहिलाच बॉल टप्पा पडतोय विकेट किपरच्या हातात. इट्स अ व्हाईट बॉल. पंच इथे कळवत आहेत खराब चेंडू. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर. चेंडू अवांतरिक अतिरिक्त धाव देखील आपण पाहिलं तर इथे स्कोर कार्ड होते, आकडे बदलत आहेत. ओव्हरपी चेंडू होता, तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय. लॉंगॉनला चेंडू चाल, क्षेत्ररक्षक आहेत, अडवतील, फेकी करतील, तोपर्यंत एक सिंगल येते. 78 धावा धावफलक होत आहेत. 3 विकेट कमवल्यात. 7वं षटक सुरू आहेत. निखिल इथापे शेवटच्या षटकात आपण पाहिलं तर डे तोरमध्ये गोलंदाजीच्या मार्क होत आहेत. पहिला व्हाईट बॉल होता, त्यानंतर एक सिंगल निखिल इथापेच्या षटकात आपण पाहिलं तर इथे रोकावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण का प्रतिस्पर्धी संघ एक मोठ्या टार्गेटच्या दिशेने आपण पाहिलं तर वाटचाल करतोय, परंतु कमीत कमी धावसंख्येवरती रोखवलं जाईल का, थांबवलं जाईल का लोगड सुपर जायंट्सला जंजिरा फायटर्स या टीम कडनं. पूल केलाय, लॉंग लेगला चेंडू मात्र पाठवलाय सीमा रेषा पार आणि पंचांचा इशारा येतोय. प्रहार प्रीमियर लीगचा एक उत्तुंग षटकार. षटकार इथे आपण पाहिलं तर तो ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. टप्पा थोडंसं लेग स्टंप वरती करण्याचा प्रयत्न होता आणि लॉंग लेगला आपण पाहिलं तर मिडल ऑफ द बॅट केलाय. एक जबरदस्त फटका आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले प्रत्येक अँगलला आपण स्क्रीनवरती पाहतोय आणि खरं तर ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून या स्पर्धेत आपण पाहतोय. फुल टॉस चेंडूता, फुल टॉस चेंडूता, आउटसाइड द लेग स्टंप आपण इथे कळवत आहेत. अक्षय निर्मळ सर पुन्हा एकदा
व्हाईट बॉल होते, टायमिंग संपलेला आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रहार प्रीमियर लीग या स्पर्धेचे कल्पक उद्घाते, या स्पर्धेचे संकल्पक, या स्पर्धेचे जनक सचिन ढवळे मॅथ्स अँड रिसनिंग अकॅडमीचे संस्थापक आदरणीय गुरुवर्य सचिनजी ढवळे सरांचं शुभागमन होते. सरांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यानंतर सरांची मॅच आपण पाहणार आहोत. रायगड वॉरियर्स आणि शिवनेरी पलटण या दोन संघात मॅच इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक जबरदस्त सामना यानंतर देखील आपण पाहणार आहोत, परंतु सुरू असणारी मॅच ते देखील आपण पाहिलं तर फार महत्वाचे आहे. प्रहार प्रीमियर लीगचं 14वं पर्व आपण पाहिलं तर संपन्न होते. ज्यांच्या स्वप्नातून, ज्यांच्या कष्टातून ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिलं तर सत्यामध्ये उतरली जाते, त्या आदरणीय गुरुवर्य सचिनजी ढवळे सर आपण पाहिलं तर उपस्थित होत आहेत. टप्पा पडतोय, चेंडू आपण पाहिलं तर विकेट किपरच्या हातात आणखीन एक डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर इथे टाकला होता आणि कमबॅक इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळते. 85 धावा धावपल होत आहे. 3 गडी बाद, षटक क्रमांक 7 इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. शेवटचे 2 चेंडू आपण पाहिले तर इथे बाकी आहेत. निखिल टू अनिकेत थोरात, व्हाईट बॉल इथे आपण पाहिले तर पंच कळतात. एक अतिरिक्त अवांतर धावे ते स्कोर कार्ड होते आकडे इथे आपण पाहिले तर बदलत आहेत. 85 धावा धावपल होते आहेत. 7 षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. गोलंदाज निखिल इतापे. यावेळेस चेंडू आपण पाहिलं तर पंच कळत आहेत. अक्षय निर्मळ सर पुन्हा एकदा व्हाईट बॉल, बॅक टू बॅक खराब चेंडू येत आहेत. सलगचे 2 व्हाईट बॉल इथे आपण पाहतो. धावपल कोती वाढ होती, स्कोर कार्ड होती 87 धावा, त्या मात्र धावपल कोत आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यात 87 धावा धावपल कोत आहेत. षटक क्रमांक देखील शेवटचा आपण पाहिलं तर सुरू आहे. प्रहार प्रीमियर लीगचं 14वं पर्व आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळते. ही फक्त क्रिकेटची स्पर्धा नसून ते एक स्वप्न आहे. गेली 7 वर्ष आपण पाहिले तर पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घराघरामध्ये हे स्वप्न आपण पाहिले तर पाहिलं जाते. प्रहार प्रीमियर लीगचं 14वं पर्व आणि त्यातच काही सर्व एक जबरदस्त आयोजन नियोजन आपण पाहतो. लेग स्टंपवरती अटॅक केलाय, फुल ऑफ लेंथ होता, त्याला दिशा दिली आणि चेंडू मात्र पाठवलाय पुन्हा एकदा जमिनीच्या समांतर हिरव्यागार ग्रासला कुदगुल्या करत बॉल सीमा पार. अनिकेत थोरातच्या बॅटमधून कणकणीत चौकार. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड होते आकडे बदलतायत. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. फुल टॉच चेंडू होता, परंतु लाईन लेन थोडीशी खराब होती. लेग स्टंपवरती अटॅक केला होता, पायावरती टाकला होता, शरीरावरती टाकला होता आणि त्यावरती मिळतात 4. यावेळेस पुन्हा एकदा टप्पा थोडासा पाठीमागे ठेवलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडा खाली राहतोय. पूल करायचा होता. मिड विकेटला चेंडू ऑन साईडच्या दिशेने आणि पळून पूर्ण केला आहेत. अनिकेत थोरात, आनंद दहिवाळकडनं 2 धावा धावपल कोते आकडे बदलत आहेत. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 93. लोहगड सुपर जायंट्स जंजिरा फायटर्सला टार्गेट ठेवले. 42 चेंडू 94 धावा. एक डाव देखील आपण पाहिले तर संपलाय. 94 धावांचं टार्गेट इथे आपण पाहिले तर सेट केले. प्रथमतः बॅटिंग करत असताना या स्पर्धेत आपण पाहिले तर लोहगड सुपर जायंट्सनं जंजिरा फायटर संघासमोर 94 धावांचं लक्ष, भला मोठा धावांचा डोंगर तो मात्र उभा केलाय. नेक्स्ट मॅचचा टॉस करतो आपण. कॅप्टन विनंती करेल टॉससाठी या. रायगड ऑरियरचे कॅप्टन आणि शिवनेरी पलटणचे कॅप्टन दोन्ही संघनायकांना विनंती आपण टॉससाठी या. पुढील मॅचचा केला जातोय टॉस बॉक्समध्ये टॉस.
ठीक, हॅलो. रायगड वॉरियर्स आणि शिवनेरी पलटणचे कॅप्टन आपण टॉससाठी या. दोन्ही संघनायकांना विनंती, आपण टॉससाठी या. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. शिवनेरी पलटण संघाचे संघनायक स्वतः आदरणीय सचिन ढवळे सर आणि रायगड वॉरियर्सचे कॅप्टन देखील, रायगड स्टारचे कॅप्टन देखील आपण पाहिलं तर उपस्थित होत आहेत. टॉस करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतो आदरणीय सन्माननीय चंदन भैया यांना विनंती करेल, आपण टॉससाठी या. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचे पिच क्युरेटर चंदन भैया यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतोय. टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतोय. शिवनेरी पलटण आणि रायगड स्टार्स या दोन संघात यानंतरची मॅच आपण पाहतो आणि टॉस करण्यासाठी आपल्या या मैदानाचे पिच क्युरेटर चंदन भैया यांच्या शुभास्ते आपण टॉस या ठिकाणी संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतोय. कोण कॉल करते? ओके, शिवनेरी पलटण सचिन सर या ठिकाणी कॉल करतायत. टॉस या ठिकाणी आपण करतोय. चंदन भैया यांच्या शुभास्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. फाउंडेशन इट्स कॉल शिवनेरी पलटण. सचिन ढवळे फाउंडेशन टॉस जिंकलाय प्रथमतः शिवनेरी पलटण संघानं. चंदन भैयांचा आभार. त्यानंतर टॉस या ठिकाणी आता आपण संपन्न केलेला आहे. सचिन सर, प्रथमतः टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? पहिले बॉलिंग घेणार आहे. समोरच्या टीमची बॉलिंग लाईनअप खूप चांगली आहे, त्यामुळं बॉलिंग करून आम्ही खूप त्यांना कमीत कमी रन्समध्ये अडवण्याचा प्रयत्न करू आणि लवकरात लवकर मॅच चेस करू. या स्पर्धेत आतापर्यंत तुमच्या संघानं 2 सामन्याची खेळलेत, 1 सामना जिंकलाय, 1 सामना पराभूत आहे. तर या मॅचमध्ये काय स्ट्रॅटेजी असेल? प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? ॲक्च्युली ठीक आहे, आता मॅचमध्ये हारजीत चालू असते. काल थोडंफार सुमितकडून 1-2 बॉल चुकीचे पडले, पण ते पण त्याने मान्य केलं. परंतु आम्ही लाईनअपमध्ये वगैरे बॉलिंगमध्ये कुठलाही चेंज बदल करणार नाही आहे आणि प्रत्येक प्लेअरवरती मी पुन्हा तोच विश्वास ठेवून त्याच लाईनअपनुसार बॉलिंग करणार आहे आणि एक 60 ते 70 मॅक्स टू मॅक्स रन्सच्या आतमध्ये आम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा. सचिन सर आपल्या समेत होते. त्यानंतर रायगड स्टारचे कॅप्टन आपल्या समेत आहेत. टॉस पराभूत आहेत, प्रथमतः बॅटिंग करायची. किती धावांचं टार्गेट असेल, काय सांगाल? आम्ही कमीत कमी 70+ करण्याचा प्रयत्न करू. समोर शिवनेरी पलटण स्वतः सचिन सर आणि त्यांची संपूर्ण टीम पाहायला मिळते. खरं तर कडू आव्हान असेल का प्रतिस्पर्धी टीमच्या विरोधात खेळत असताना, त्याबद्दल काय सांगाल? हो, सरांची टीमसुद्धा खूप छान बनलेली आहे. त्यांचं कॉम्बिनेशन बॅटिंग हो किंवा बॉलर हो, सगळे खूप चांगले आहेत. थोडंफार आमचं आता बघू आता आम्ही. स्पर्धेचं 14वं पर्व संपन्न होते. संपूर्ण स्पर्धेची पुणे जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर, भारतभर, संपूर्ण अख्ख्या देशांपर्यंत चर्चा सुरू आहेत आणि स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी एक हक्काचं व्यासपीठ आहे. त्याबद्दल आणि स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगा? सर्वप्रथम सरांचं खूप खूप आभार, कारण की सरांनी मला जो खेळायचा चान्स दिला त्यांच्यामुळे मी आज प्रहार प्रीमियर लीग खेळतोय. आणि सरांच्या आयोजनाबद्दल बोलायचं म्हणजे 1 मॅन शो. थँक्यू, खूप साऱ्या शुभेच्छा. रायगड स्टारचे कॅप्टन आपल्या समेत होते. टॉस बॉक्समधून या ठिकाणी आपण पाहिलं तर न्यूज फॉर सेंटर टॉस जिंकलाय शिवनेरी पलटण संघानं. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, तर बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलंय रायगड स्टार्स संघाला. या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये आपण थांबतोय, परंतु मॅच सुरू आहे आणि पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जातोय, जिथे आपल्या समेत सोडले जातील सुन्नर भूषण मनोज बेल्लेकर सर. O2 कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद उत्तम सर. आणि पहिला चुनक जे आपण पाहिला, जो पोहोचला जाईल सर सीमा रेषेच्या बाहेर आहे. पहिल्या चुनवरती खणखणी चौकार त्यांना पाहायला मिळालाय. स्वर्गवासी श्रीकांत माधवराव अभंग यांच्या स्मरणार्थ सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी पुणे प्रेझेंट्स प्रहार प्रीमियर लीग सीझन 14 14व्या पर्वामध्ये अगदी आपण पाहतोय या क्रिकेटच्या स्पर्धेचा सोहळा रंगताना पाहायला मिळतोय. विशेष करून अगदी आपण पाहिलं असेल या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये खास करून वर्षातून 2दा होणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत आणि या क्रिकेटच्या स्पर्धेचा बोलबाला हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता हा भारतभर
या क्रिकेटच्या स्पर्धेचा बोलबाला होताना आपल्याला जो पाहायला मिळत आहे. स्पर्धेचा दुसरा दिवस डे नाईट क्रिकेटच्या स्पर्धेचा फॉर्मॅट निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय आणि याच्या दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना, दुसरा डाव या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला आपल्याला पाहायला मिळते. लोहगड सुपर जायंट्स आणि जंजिरा फायटर्स यांच्यामध्ये असणारी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीला फलंदाजी करत असताना 93 धावसंख्या ही खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जी उभारली गेली ती खास करून लोहगड सुपर जायंट्स या संघाकडून आणि जंजिरा फायटर्स संघाला 94 धावसंख्यांचा एक विशाल डोंगर जो उभा केलेला आहे. आता हा डोंगर कशा प्रकारे मात्र फोडला जातोय ते आपल्याला पाहिजे. यावेळेस खडेखडे चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. विजय महाडिके स्ट्राईकला. सचिन भोसले सरांनी मात्र पहिल्याच चेंडूवरती अगदी आपण पाहिले एक चौकारी खेळ त्यांची आक्रमकता त्यांनी दाखवून दिली होती. दुसऱ्या बाजूने शुभम गवारीला आपण पाहतो जे पहिल्या षटकासाठी आलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार तर खर्च झाला पण पुढच्या 2 चेंडूवरती कमबॅक होताना जे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. सुंदर वातावरण सिंगल इन्स्टिट्यूटचं असणारे हे जे कॉलेजचं मैदान निश्चितप्रमाणे आपल्याला सातत्याने या कॉलेजच्या मैदानाचा असणारा बोलबाला आणि दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहतोय माडिक यांच्या बॅटमधून आता विजयजी माडिक यांच्या बॅटमधून आलेला विराट कोहली स्टँड RCB फॅन्स क्लबच्या पलीकडे गेलेला हा खणखणीत असा प्रहार प्रीमियर लीगचा दणदणीत षटकार अगदी आपण पाहिलेला आहे. शटमपूलचा फटका निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहिला. चेंडू पडला, टप्पा थोडासा प्रमाणापेक्षा जास्त उसळताना जो पाहायला मिळाला आणि त्याचा फायदा पण झाला. अपेक्षित नव्हतं गोलंदाजाला की एवढा चेंडू कदाचित बाउन्स होईल. तो प्रमाणापेक्षा जास्त बाउन्स झाला. शॉट पण पडला तेवढाच आणि तेवढा रूम मिळाला, तेवढी जागा निश्चितप्रमाणे मिळाली, तेवढा वेळ मिळाला आणि त्याच वेळेचा फायदा घेत या ठिकाणी एक षटकार म्हणजे माडिक यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. विशेष करून अगदी आपण पाहिले सचिन आणि विजय ही जोडी जी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजाने बाउंड्रीजने आपलं खातं खोलले. एकाने चौकाराने एकाने षटकाराने. उलटा सुद्धा हलक्यात ढकलण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय. मिळाला चेंडू पोहोचला गेला, तिथे क्षेत्ररक्षक आलाय. त्या दरम्यान एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या रूपाने धाब्याका धावसंख्या 12 धावा. जंजिरा फायटर्स 94 धावसंख्येचा पाठलाग करत असताना वर्षातून 2दा क्रिकेटची स्पर्धा हे या क्रिकेटच्या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. जगातली म्हणूया आपण, फक्त आता भारतापुरतं मर्यादित चालणार नाही. जगातला इतिहास निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहिलं. कारण आपण जेवढे काही यूट्यूब चॅनल पाहत असू त्या यूट्यूब चॅनलवरती जेवढे काही यावेळेस अगदी आपण पाहिले चेंडू मिड विकेटला शॉटम पूल तिथे मात्र सुरेख झेल झालाय. फलंदाजांना परतावं लागेल. मोठी विकेट आली आहे. सचिन भोसले होतील बाद. बिग विकेट. बॅटर आउट. बॅक टू डग आउट. या फटक्यावरती नाराज आहे सचिन भोसले. अगदी आपण पाहतोय की एक चौकार पहिल्या चेंडू यांनी खेळला होता पण शेवटच्या चेंडूवरती अगदी आपण पाहिलं शॉट चेंडू पडला, उसळला, उंची खूप मिळाली आणि तिथं कुठल्या प्रकारची चूक न होता एक चांगला असा झेल होताना आपल्याला पाहायला मिळाला. सचिन भोसलेंची विकेट. झेल झाल्यानंतर ही चेहऱ्यावरची नाराजी खूप मोठ्या प्रमाणात जाणवते. बॅटकडे सातत्याने पाहिलं गेलं. फटका चुकीचा होता हे निश्चितप्रमाणे जाणवलं. षटक क्रमांक पहिलं संपले. 12 धावा दाबरकरती अगदी आपण पाहतोय एक गड्याच्या मोबाईलला. नवीन षटकाची आता सुरुवात होताना आपल्याला जे पाहायला मिळणार आहे. ओलंदाज अगदी आपण पाहतोय या ठिकाणी स्वतः अश्विन कुमार सर आलेत. टार्गेट जर आपण पाहिलं तर अजूनही या ठिकाणी 36 चेंडूमध्ये 82चा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. हलक्या हाताने चेंडू अगदी आपण पाहतोय ढकलला आहे. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना पाहायला मिळेल. एक सिंगल आली. सिंगलच्या रूपाने 13 वरती धपले. एक गड्याच्या मोबाईल्यात जे बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय पुराणिक यांना आपण निश्चितप्रमाणे पाहतोय आणि अजय पुराणिक यांच्यावरती जबाबदारी वाढली गेली कारण मोठी धावसंख्येचा पाठलाग करायचाच आहे पण विशेष इथं उजवीशीच्या बराचसा बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा या दरम्यान अगदी आपण पाहतोय.
जबाबदारी निश्चितप्रमाणे अश्विन कुमार यांच्या खांद्यावरतीच आहेच आहे, कारण पहिलं षटक एक षटकार एक चौकार आलं होतं. विकेट जरी असेल पण धावसंख्या रोखणं सुद्धा गरजेचं होतं, पण पॉवर प्लेचा फायदा निश्चितप्रमाणे घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. आणि आता अश्विन कुमार यांच्यावरती जबाबदारी की इथे कुठेतरी मात्र धावफलक थांबवणं गरजेचं, विकेट येणं गरजेचं, परंतु इथे मोठा निश्चितप्रमाणे फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला होता. चेक केला जातोय, तिसऱ्या पंचांची मदत आहे. महाराष्ट्रात विद्यार्थ्यांचे लाडके सचिन भाऊ आहेत छाने. सचिन भाऊ आहेत छाने. सचिन भाऊ आहेत छाने. आमचं गाजतंय नाव साऱ्यांना ठावा, ट्रेंडिंग यो बनलाय आमचं गाजतंय. आणि या ठिकाणी सेफ आहे, चेक केलं गेलं, सेफ आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण या दरम्यान लागते आपल्याला शंतनूचं जे पाहायला मिळतंय. 15 धावा तिकडेच्या मोबाईलला. यावेळेस गॅपमध्ये चेंडू दिशा बदलली होती, परंतु डाव्या बाजूला सरकत अगदी चेंडू सुंदर त्या कव्हर केला गेला. एक सिंगल आली, सिंगलच्या रुपये दाबारकर धावा संख्या या ठिकाणी अगदी आपण पाहतोय 16 एक गड्याच्या मोबाईलमध्ये, 1/16. शांत वातावरण निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय जे आहे, आणि ते अगदी आपण पाहिलंय तर षटका चौकार पहिल्या षटकात जे होते मात्र कुठेतरी थांबले गेले. डावेष्टीच्या बराचसा बाहेर आहे. पंजाच्या दुनिया जमिनीला समांतर ही धावा असेल अवांतर धावा सेकंद आपलं एक वाढेल, ती असेल आता 17 धावा एक गड्याच्या मोबाईलमध्ये. 94 जो पाठलाग आहे, इथून पुढच्या मात्र रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिला तर तो 14च्या सरासरीने प्रति ओव्हर, म्हणजे खूप मोठं टार्गेट अजिबात नाहीये असं म्हणलं तरी हरकत नाही, परंतु टार्गेट असतं, ते छोटं असू मोठं असू. आपला चेंडू दुर्बल चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, तिथे अगदी आपण पाहिले. क्षेत्ररक्षण चांगलं झाले, फिकी अप्रतिम या दरम्यान जे पाहिले मिळाली. ही गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली असेल, चेंडू फेकला स्टँडवरती लावला पण गेला, पण बेस डाऊन झाली नाही. जर फलंदाज जरी दूरवरती असता पण बेल जर डाऊन झाली नसती तर फलंदाजीचा सेफच ठरला असता. अर्थात फलंदाज सेफच होता, पण जरी मागा असता पण बेल्स पडली नव्हती, बेल्स डाऊन झाली पण नव्हती. ह्या पण गोष्टी आपण पाहिल्यात आता. यावेळेचा चेंडू हवेत, परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. एक सिंगल परत एकदा येणार आहे. सिंगल डबल वरती जास्त भर आपल्याला जो पाहिजे मध्ये 19 धावा इकडेच्या मोबाईलला. सुंदर स्टँड सगळ्या प्रेक्षकांसाठी, त्यामध्ये MS धोनी स्टँड, CSK फॅन, त्यानंतर विराट कोहली स्टँड, RCB फॅन, रोहित शर्मा स्टँड, मुंबई इंडियन्स फॅन. यावेळेस परत एकदा चेंडू हवे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. एक जीवनदान अगोदर मिळालं होतं, पण यावेळेस मात्र जीवनदान नाही, यावेळेस परतावं लागेल. मोठी विकेट आली, हे सेलिब्रेशन, हे आहे रिॲक्शन. हरिओम यांनी घेतलेला एक चांगला असा झेल आपल्याला जो पाहायला मिळाला आहे. मोठी विकेट आली आहे अजय पुराणिकच्या आरोपाने. राटा मूर्ती विकेटचा मारा अगदी आपण पाहिला, उंची मिळाली, तिथे क्षेत्ररक्षक अगदी आरामात चेंडूवरती पोहोचला गेला, आरामात घेतलेला झेल आणि मोठी विकेट अजय पुराणिकच्या माध्यमातून इथं पाहायला मिळाली. खडे चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, लेग ब्रेक केलेला हा चेंडू, त्यामुळे टायमिंग प्रॉपर होऊ शकला नाही आणि परतावं लागलं ते मात्र अजय पुराणिक यांना. दुसरी विकेट आली आहे, 2 ओव्हर कंप्लीट आहे, 2 बाद 19 धावा आपल्याला करत आपण पाहतोय. आणि आता टार्गेट रिक्वायर्ड रन रेट जो 14चा होता तो आता कुठेतरी आपल्याला पाहायला मिळेल, तो 15वरती जात्रा पाहायला मिळणार आहे. तर तिसरी ओव्हर जी आहे ते बॉलचा वापर निश्चितप्रमाणे आहेत. एक नवीन उपक्रम निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय, जो टेनिस क्रिकेट विश्वात नव्यानेच आलेला आहे, त्याचाही वापर
होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या हाताने चेंडू अगदी आपण पाहतोय ढकलला. हा प्रेशर आहे, तुम्ही ही गोष्ट ऑब्झर्व केली असेल. कारण एक गोष्ट आपण पाहिली, 2 विकेट ज्या येताना पाहायला मिळाल्या. बरं, दोन्ही विकेट केव्हा आल्यात? पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती विकेट आली आणि दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती विकेट आली. शेवटच्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि तिथे झेल झालेलं आहे. संयम सगळ्यात महत्त्वाचा राहतो आणि हा संयम आपल्याला बरंच काही शिकवत असतो, पुढे नेत असतो. आणि इथे दोन्ही वेळेस हा संयम गमवताना दोन्ही फलंदाजांना आपण पाहिलं. मग सचिन भोसलेंना पाहिलं आणि अजय पुराणिकला सुद्धा अगदी आपण पाहिलं. उशिरा आणि इथे मात्र परतावा लागेल. उशिरा झालेला कॉल, त्यानंतर अगदी आपण पाहतोय इथं मोठी विकेट त्याला पाहायला मिळेल. आणि धक्का क्रमांक इथं तिसरा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. एक वेळेस असं वाटलं गेलं होतं की क्षेत्ररक्षक खूप वेगाने आला होता, तुम्ही पहिली धाव आरामात घेताय ना, तर दुसरीचा प्रयत्न करणं गरजेचं नव्हतं. तुम्ही त्यानंतर एकमेकांना कॉल केला, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना खूप उशीर झाला, कारण तुम्ही पहिली धाव अगदी आरामात घेताना दिसताय. आणि त्यावेळेस तुम्ही दुसरी धाव घ्यायची ना, त्यावेळेस तुम्हाला खूप वेगाने धावावं लागतं. आणि तो प्रयत्न करत असताना शल्ला खूप वेळ मात्र थांबावं लागलं नाही ग्राउंडवरती आणि परतावं लागलं. ही नाराजी परत एकदा जाणवली आहे. तिसरी विकेट, रनआउटची विकेट, 21 धावा दापालकर होती. ISPL बॉल ओव्हर म्हणून हा फॉर्मॅट निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला जो पाहायला मिळतोय. आणि या ज्या गोष्टी आहेत ह्या नाविन्यपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि त्याचाच फायदा टेनिस क्रिकेट विश्वासाठी होतो. त्याचाच फायदा अगदी आपण पाहतोय नवीन येणाऱ्या. आपण फॉलोअप विकेट्स पाहूया. पहिली विकेट जी आली होती सचिन भोसले सरांची, त्यावेळेस अगदी आपण पाहिलं मिड विकेटला एक चांगला झेल होताना पाहायला मिळाला. दुसरा झेल जो आहे ना, हा दुसरा झेल अजय पुराणिकचा होता. तिथे 30 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट कव्हरलाच एक चांगला असा झेल होताना पाहायला मिळाला. आणि ही जी तिसरी विकेट आहे, या विकेटबद्दल आपण सातत्याने चर्चा केली की एक धाव आली होती आणि ऑलरेडी 2 विकेट पडल्या होत्या आणि विकी अप्रतिम पाहायला मिळाली. यष्टीरक्षकाला खूप कष्ट घ्यावा लागला नाही आणि तिथे आरामात तिसरी विकेट येताना पाहायला मिळाली. ह्या 3 विकेट आहेत. प्रथम स्फोटला मी मनापासून धन्यवाद देईल. खूप सुंदर काम आणि दर्जेदार काम, शबासकीची थाप सातत्याने ज्या वेळेस अगदी आपण म्हणतो ना की कोणतंही काम यांच्याकडे दिलं की ते काम आरामात करणारी मात्र ही सगळी मंडळी आहेत. यावेळेस हलक्या हाताने चेंडू अगदी खेळला गेलाय मिड विकेटला. चेंडू आता तो सटकला गेला होता. 2 धावा आल्यात. या 2 धावसंख्येनंतर दापालकर धावसंख्या 23. आरामात हा शब्द आपण यासाठी वापरला, या सगळ्या व्यक्तींसाठी, सगळ्या कॅमेरामन, लाईव्ह स्ट्रीमिंग करणारे कामकाज जे आहेत, कारण यांचा एक हातखंडा आहे. आता इमर्जन्सी जर अगदी आपण पाहतो की 2-3 तासाची झोप झाली आणि पुढे जर 18 तास जर काम असेल तर ही सगळी मंडळी परत येतात 18 तास अगदी आरामात कामं करतील, कारण एक सवय लागलेली आहे काम चांगलं करण्याची. तुम्हाला सवय कोणती असते ना, त्याच्यावरती बरंचसं काय डिपेंड असतं. व्हाईट बॉल आलाय, कोणाला कसलं व्यसन असेल मला माहिती नाही, पण प्रथम स्फोटच्या असणाऱ्या सगळ्या व्यक्तींना चांगलं काम करण्याचं एक व्यसन लागले गेलेलं आणि आज त्यांचा दर्जा आहे. त्यामुळे प्रहार प्रीमियर लीग आपण पाहतोय की या क्रिकेटच्या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम सुद्धा या सगळ्याच परिवाराने केले. त्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देणार आहे. 24 धावा 3 गड्यांच्या मोबाईलात. प्रफुल्ल जो आता स्ट्राईकला आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय खडे चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंज ऑफ पेस अगदी केला गेला. अजून एक विकेट आली आहे, विकेट नंबर 4, 4थी विकेट. प्रफुल्लला सुद्धा परतावा लागले. 24 धावा 4 विकेट 4थं षटक चालू असताना पडला, थोडासा राईज पण झाला आणि तिथं अगदी आपण पाहतोय टेप बॉलचा वापर आहे, त्यामुळे अशा बॉलवरती आपल्याला प्रॅक्टिस करत असताना अगदी आपण त्या अनुषंगाने प्रॅक्टिस सुद्धा करणं गरजेचं राहतं. कधी कधी अशा टॅप बॉलवरती आपण कधी सराव केले नसतो. त्या बॉलचा बाउन्स कसा राहील, स्विंग कसा होईल, टप्पा पडल्यानंतर तो कोणत्या बाजूला जाईल, ह्या गोष्टींचा अनुभव आपल्याकडे फारसा नसतो. आणि या अनुभवामुळे सुद्धा बऱ्याच वेळा अडचण फलंदाजांना होती. ही फलंदाजांची अडचण आहे असं नाही, गोलंदाजांना सुद्धा बऱ्याचशा वेळेस या गोष्टींना सामोरं जावं लागतं. चेंडूचा टप्पा नंतर किती वेगाने तो बाहेर निघू शकतो, कुठे टप्पा टाकावा लागेल, खूप शॉर्ट पण चेंडू पडायला नको, खूप ओव्हरपिचे पडायला नको, हा प्रयत्न मात्र गोलंदाजाचा असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
हरिओम दैफळीचं मात्र कौतुक करावं लागेल. हरिओमची कामगिरी 5 चेंडू आतापर्यंत टाकलेत, 5 धावा त्यांनी खर्च केल्यात आणि या ओव्हरमध्ये 2 विकेट आलेत. एक रनआउटची विकेट आली आणि एक झेलबादची विकेट आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय पंचवीस चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू कव्हरला पोहोचलाय. त्या दरम्यान एक आली, या दुसरीचा प्रयत्न होणार आहे का? आणि दुसरी सुद्धा धाव येताना आपल्याला पाहायला मिळते, कारण चेंडूची फेकी ज्यावेळेस झाली त्यावेळेस चेंडू थोडासा उसळताना आपल्याला जो पाहायला मिळाला आणि याच उसळलेल्या चेंडूचा फायदा होताना पाहायला मिळाला. 4 ओव्हर कंप्लीट. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 बाद 26 धावा या ठिकाणी, सॉरी टेप ओव्हर कंप्लीट ना, 3च ओव्हर आपण सांगितले होते. तीन ओव्हर कंप्लीट, 4 ओव्हर बाकी राहिल्यात. पाणी पाठवा मला मैदानाच्या आतमध्ये, पाण्याची गरज आहे सर. ओके चला, थँक्यू. पहिला चेंडू अगदी आपण पाहिला, शुभम गावरे आलाय. त्याचं पहिलं षटक अगदी आपण पाहिलं होतं, त्याला 12 धावा खर्च झाल्या होत्या शुभम गावरेला आणि 1 विकेट त्यांनी सचिन भोसले यांची मिळवली होती. दुसरं षटक मात्र सुरू झालं आणि आपण पाहतोय आता दुसऱ्या षटकातील वैयक्तिक दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू इथं डॉट जाताना पाहायला मिळाला. विजय महाडिकवरती जबाबदारी आहे, कारण 4 विकेट आत्तापर्यंत ज्या आल्यात आणि आघाडीला आलेला विजय त्याच्यावरती जबाबदारी. यावेळेस खूप वेगात होता, सोडून दिलाय चेंडू, परंतु खूप चांगला यावेळेस अगदी आपण पाहिले चेंडू पूर्णपणे हवेत होता, क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय दूरवरती पाहायला मिळेल आणि त्यानंतर अगदी आपण पाहिले तिथे धापलकरती धावसंख्या 2 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिलं तर धापलकरती धावसंख्या टोटल स्कोर असेल ती 4 गड्यांच्या मोबाईलमध्ये 28, 28 लॉस ऑफ 4 विकेट्स. समीकरण पाहिलं तर 21 चेंडूमध्ये अजून 66 धावा. शुभम गवारी याचे प्रमाण अगदी आपण पाहतोय. जुन्नर तालुका प्रीमियर लीग मध्ये सुद्धा निमदरी फायटर संघामध्ये ज्याला आपण पाहिलं होतं, वा काय जबरदस्त फटका खेळलाय, सीमारेषेच्या बाहेर आहे, चेंडू घेते सीमारेषेची भेट, चौकार आलाय, एकदम ग्रेट. 4 रन. एक टप्पा खात बॉल पाहिजे सर. धावसंख्या धावसंख्या चौकाराच्या रूपाने वाढणार आहे. टोटल स्कोर असेल आता टोटल स्कोर आपण पाहिलं तर 32 धावा आहेत, अजून 62 बनवायच्या 20 चेंडूमध्ये. सामना अजूनही ऑन आहे, कारण विजय महाडिक इथं हार पत्करला अजिबात तयार नाहीये. जुना बॉल द्या सर.
20 चेंडूमध्ये 62 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी अजूनही करायचा. रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहतो 18.60 हा रिक्वायर्ड रन रेट या दरम्यान अगदी आपल्याला जो पाहायला मिळतो. आणि विशेष करून अगदी आपण पाहिलं तर या धावसंख्येचा पाठलाग आता करत असताना विजय महाडिक आणि आशिष या दोघांकडे जबाबदारी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. शुभम गवारी याच्यावरती केलं गेलं आक्रमण अगदी आपण पाहिले. विजय महाडिक आणि शुभम गवारी ही ठसन बऱ्याच वेळा पाहिलेली आपण. पण त्यावेळेस नेहमीच विजय महाडिक हा थोडासा अग्रेसर ठरताना पाहायला मिळाला. यावेळेस सुद्धा आक्रमण केलंय. लॉंगॉनला चेंडू या सीमा रेषेच्या बाहेर आहे. खिलाडी के मस्तक पे दस्तक, खिलाड़ी बन गए दर्शक और दर्शक बन गए दीवाने. 6 रन. यावेळेस सध्या आपण पाहतोय पुढे चेंडू टाकला होता. थोडासा शफल पण झाला, बॉलच्या रेंजमध्ये आला, लाईनमध्ये आला आणि त्यानंतर अगदी आरामात बॅटमध्ये चेंडू घेत विजय माडीच्या बॅटमधून एक मोठा स्ट्रोक आला. मोठा षटकार इथं पाहायला मिळालाय आणि या षटकाराच्या रूपाने धावफलक वाढला गेला. धावफलकावरती धावसंख्या टोटल स्कोर आता जाऊन पोहोचलेला आहे. तो असेल आता 38 वरती. उर्वरित 19 चेंडूने बनवायच्या 56 धावा. 19 चेंडूमध्ये 56 धावसंख्येचा पाठलाग अजून या ठिकाणी करायचा आहे. यावेळेचा चेंडू कमबॅक केले शुभम गवारे यांनी. चला हे षटक तर मात्र डॉटबॉलने सुरुवात झाली. डॉटबॉलने मात्र सांगता झाली. शुभम गवारेची मात्र 2 षटकं संपली. 24 धावा शुभम गवारेने खर्च केल्या. 1 विकेट मिळवण्यात त्याला यश आलंय. 4 ओव्हर कंप्लीट, 38 धावा आहेत. आणि आता समीकरण थोडंसं बदललं गेलेलं आहे. समीकरण असेल इथून पुढच्या चेंडूमध्ये 18 चेंडू जे बाकी राहिलेत या 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही धावा ज्या बनवायच्या आहेत त्या असतील त्या 56. 18.67 हा रिक्वायर्ड आहे आणि हा रिक्वायर्ड रन रेट कशा पद्धतीने पार केला जाईल. 18 चेंडू 56. यावेळेस सध्या आपण पाहतोय उजवेष्टीच्या बराचसा बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळालाय. गोलंदाज अश्विन कुमार सर आलेत पण आता गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू अश्विन कुमार सर यांचा अगदी आपण पाहिलाय जो खराब आलाय. व्हाईट बॉल. अश्विन सर तयार आहे. यावेळेस उंची मिळाली, लांबी थोडीशी कमी पाहायला मिळतीच आहे. क्षेत्ररक्षक ध्रुवने चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू रिले पद्धतीने कव्हर करत असताना 2 धावा या ठिकाणी मात्र ज्या पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावा संख्येनंतर धापलं पुढे जाऊन पोहोचेल. 41 वरती समीकरण प्रतिदा बदललं जाईल. शेवटचे चेंडू शिल्लक राहणार आहेत ते अजूनही 17 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या अजूनही 53. चेक केलं जाते चौकार आहे की नाही, सेफ आहे की नाही. शुभम गवारे यांचं क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहिलं होतं. कौतुक निश्चितप्रमाणे करावं लागेल. शुभमचं कौतुक कॅमेरामॅन प्रथम स्पोर्ट्स यांचे मात्र करावं लागेल. तिसऱ्या पंचांसाठी बऱ्याचशा सोयीस्कर गोष्टी कॅमेरामॅनच्या माध्यमातून ज्या पाहायला मिळत आहेत. जे हवं आहे ते दिलं जाते. डॉटबॉल येताना पाहायला मिळेल. समीकरण प्रतिदा बदललं जाते. समीकरण सातत्याने जसे डॉटबॉल जाणार तसा प्रेशर सुद्धा वाढला जाणार आहे. 53 बनवायचे 16 चेंडू बाकी राहिलेत. यावेळेस हलक्या हाताने फक्त फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचला तिथे. त्या दरम्यान अगदी आपण पाहिलं एफर्ट जबरदस्त लागले गेले होते. त्या दरम्यान सूर तर मारला गेला. 2 आल्या. तिसरीचा प्रयत्न केलाय. उशिरा क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करताना पाहायला मिळतं. असं दिसता क्षणी एकेरीचं रूपांतर दुहेरीत झालं. दुहेरीचं रूपांतर तिहेरीमध्ये झालं. कन्वर्ट होणं गरजेचं राहतं आणि ही खासियत आहे विजय माडिक आणि आशिष या दोघांची. हे जमलं पाहिजे. त्या प्रकारची धावसंख्या अगदी आपण पाहिली तर पुढे जाऊन पोहोचणार आहे ती असेल आता 44. 4 गाड्यांच्या मोबाईलमध्ये षटक क्रमांक 5 चालू असताना जसे जसे डॉट बॉल या ठिकाणी येणार आहे तसे तसे मात्र अगदी आपण पाहतोय प्रेशर हा वाढला जाणार आहे. अजून एक डॉट बॉल आलाय. हलकंसं अपील या दरम्यान जे केलं गेलं होतं. .4 षटकात 4 गाड्यांच्या मुळे 44.
गोलंदाज तयार. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडेंद्र खूप वेगात निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातात. अचूक टप्प्याचा मारा होताना आपल्याला जो पाहायला मिळालाय, हा लागोपाठचा दुसरा डॉट आलाय. 13 चेंडूमध्ये 20 धावसंख्येची भागीदारी सुद्धा या ठिकाणी होताना पाहायला मिळालेली आहे. आशिष आणि विजय या दोघांमध्ये. फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न, पंचाकडे अपील. चेंडू मात्र सोडून दिलाय. लागोपाठचा तिसरा डॉट आणि षटकाची होती समाप्ती. ओव्हर कंप्लीट 5. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धापला 4 बाद 44 आहे. परंतु रिव्ह्यू निश्चितप्रमाणे घेतला गेलाय, चेक केला जाईल. ऍक्शन रिप्लेमध्ये चेक केलं जाईल. रिझल्ट काय येतोय, निर्णय काय येतोय ते मात्र पाहिलं जाईल. चेक केलं जाते. तिसऱ्या पंचाचा निर्णय काय, डिसिजन पेंडिंग निश्चितपणे पाहिला जाईल. आणि ज्यावेळेस तिसऱ्या पंचाकडे निर्णय येतो त्यावेळेस सगळ्याच गोष्टी ह्या चेक केल्या जात आहेत. फेअर डिलिव्हरी. लागोपाठचे 3 डॉट बॉल येताना पाहिले मिळालेले आहेत. आता समीकरण बदललं गेलंय. शेवटचे चेंडू जर अगदी आपण पाहिले तर बाकी राहणार आहेत ते आता फक्त 12 आणि या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 50 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज यावेळेस अगदी आपण पाहतो गोलंदाजी मार्क होती हर्षद. समोर आशिष. हर्षद कनेरकर. फुलटास होता, हलक्या हाताने टॅप केलाय. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू पोहोचला. एक सिंगल. 50 धावा बनवायच्या आहेत इथून पुढे. एक सिंगल तर आली. राहिलेले 49 धावा 11 चेंडूत. ऑनस्क्रीन नक्षीप्रमाणे पाहतोय या क्रिकेटच्या स्पर्धेचे सर्वे सराव आहेत. हजारो विद्यार्थी आतापर्यंत ज्यांच्या मार्गदर्शनाखाली घडले गेलेले आहेत. कित्येक व्यक्ती निश्चितप्रमाणे स्वतःला भाग्यवान समजत असतील की सचिन ढवळे सरांचं मात्र मार्गदर्शन मिळालं आणि आयुष्याचं सोनं झालं. हा लागोपाठचा 4था डॉट गेलाय विजय महाडिकला या डावात. अगोदरच्या ओव्हरमध्ये सुद्धा अगदी आपण पाहिले लागोपाठचे 3 डॉट. परत एकदा स्ट्राईकला आले, अजून एक डॉट. हा प्रेशर आहे, हा कुठेतरी हँडल होणं गरजेचं आहे. आणि हा प्रेशर हँडल होत असताना आपल्याला पाहिजे की इथे कशा प्रकारे इथे कमबॅक करणार आहे हे पाहिला मजा येईल. इथं मात्र चेंडू सीमारेषेच्या जवळपास. वा, काय क्षेत्ररक्षण आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण या दरम्यान आपल्याला पाहिले मिळाले. आनंदचं कौतुक या ठिकाणी करावं लागेल. आणि विशेष म्हणजे अगदी आपण पाहिलं तर आनंद याने अडवलेल्या चेंडूमुळे टीमला सुद्धा आनंद होताना पाहायला मिळाला. एकच धावा आली, 3 धावा वाचवल्या गेल्या. यावेळेस सध्या आपण पाहतोय चेंडू परत एकदा फाईन लेगला ढकलला गेला. आरामात एक धाव तर आली आहे, दुसरीचा प्रयत्न केला गेला नाही. ज्या प्रकारचं आक्रमण होणं गरजेचं आहे त्या प्रकारचं आक्रमण आता होताना पाहिले मिळत नाहीये. त्यामुळे विशेष करून अगदी आपण पाहिलं तर कुठेतरी सामना एका बाजूला झुकला जातोय की काय, अशा प्रकारची परिस्थिती आता निर्माण होताना पाहायला मिळते. जंजिरा फायटर्स आणि त्यांच्या विरोधात लोगर सुपर चाईन. इथे चेंडू स्क्वेअर लेगला, तिथे झालेला जेल आणि विजय महाडिक यांची मात्र खेळी संपुष्टात येताना पाहायला मिळाली. 24 धावा बनवल्या विजय महाडिक यांनी आणि परतावा लागलं. 18 चेंडू 24 ही वैयक्तिक धावसंख्या विजय महाडिक यांची आपल्याला पाहायला मिळाली. चांगला फटका होता, उंची खूप मिळाली, लांबी थोडीशी कमी पाहायला मिळाली आणि अगदी तिथे क्षेत्ररक्षक एक सुप्पा झेल घेतला पाहायला मिळाला. मोठी विकेट आली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहिलं तर न्यू बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे.
शांत वातावरण निश्चितप्रमाणे आहेत आणि या क्रिकेटच्या स्पर्धेचा बोलबाला सातत्याने मोठा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडू पोहोचला गेलाय. त्या दरम्यान एक सिंगल शॉर्ट रनमध्ये चेंडू पोहोचल्यानंतर सिंगलचे रुपाळे धावफलकाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. ती असेल आत्ता 6 ओव्हर कंप्लीट, 5 बाद 48 आणि आता 6 चेंडूत बनवायच्या 46. 6 चेंडू आणि 46 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी मात्र जो करायचा आहे. 6 चेंडू 46 खूप मोठं अवघड लक्ष डोळ्यासमोर आहे. पण एक गोष्ट तितकीच खरी की 6 चेंडू 46 होत नाही ना, तुम्हाला 6 चेंडू जेवढ्या बनवता येईल तेवढ्या धावा बनवा, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स तर वाढलाच जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या नेट रन रेटला या धावसंख्येचा कदाचित फायदा होण्याची शक्यता आहे. तुमचा आत्मविश्वास सगळ्यात महत्त्वाचा राहतो. ज्या आत्मविश्वासाने तुम्ही कामगिरी करताना त्याच आत्मविश्वासाने तुम्ही एक एक पाऊल टाकत असता. आता एक एक पाऊल कशा प्रकारे टाकताय ते आपल्याला पाहिजे. गोलंदाज गेले, गोलंदाजी मार्गावरती एकदा आपण पाहतोय शेवटच्या षटकासाठी शंतनू. खोलपट टप्प्याचा चिन्ह होता, शंतनू आलाय चिन्हवरती. टाइम आउट. त्यामुळे एक क्षेत्ररक्षक हा तटीय सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. विशेष करून अगदी आपण पाहतो की या ठिकाणी टाइम आउट होताना पाहायला मिळालं, त्यामुळे एक क्षेत्ररक्षक तटीय सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे. शंतनू ज्याची फलंदाजी आम्ही पाहिली होती पहिल्या डावात 20 चेंडूत 50 ही त्याची खासियत आम्हाला पाहायला मिळाली. अर्धशतक म्हणजे 93 धावसंख्येचा डोंगर जो उभा केलाय ना, तो शंतनूच्या अर्धशतकाच्या जोरावरती आणि इतर सर्व फलंदाजांनी त्याला दिलेली जी साथ आहे, या साथीमुळेच हा 93 धावसंख्येचा डोंगर उभा राहिलेला आहे. तो शंतनू आहे जो आता गोलंदाजी मार्कवरती. 4 चेंडू 44ची मॅच बाकी राहिली. औपचारिकता यावेळेस स्पर्धेचा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक स्वतः शंतनू चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. खूप मोठा विजय मिळवण्याची संधी आज या ठिकाणी खास करून लोकल सुपर जायंट्स या संघाला. जंजिरा फायटर्स थोड्याशा अडचणी दिशेप्रमाणे सापडताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. यावेळेस चेंडू हवेत आहे आणि वा प्रयत्न तर केला गेला होता. सुरुवातीला खूप पुढे आला होता क्षेत्ररक्षक. अर्थात त्या विकेटचा फारसा परिणाम पाहायला मिळणार नाहीये, परंतु तुम्ही अशा लेवलला खेळत आहे की तुमच्याकडून कमीत कमी चुका कशा होतील ही पाहिजे सवय लागलेली आहे. ही चूक होती, एक झेल सुटला गेलाय. रिवाजचा प्रयत्न, चलो देर से दुरुस्त आहे. चेंडू पोचला जाईल सीमारच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. रिवाजचा स्ट्रोक अगदी आपण पाहिला, पायावरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि खूप वेगात निश्चितप्रमाणे बॅटचा फ्लो आपल्याला पाहायला मिळाला. फुल टॉस बीमर आहे आणि या बीमर चेंडूचा घेतलेला खरपूस समाचार आहे आणि हा खणखणीत षटकार आहे. बीमर चेंडू टाकला गेला, सगळं काही चांगलं चाललेलं आहे, परंतु आता या शेवटच्या 2 चेंडूंची खासियत अगदी आपण पाहिली. रिवाजचा एक चौकार आला आणि त्यानंतर बीमरवरती षटकार पण आलाय आणि चेंज ऑफ पेस करता असताना डॉट बॉल आला. फ्रेडचा चेंडू होता, ते दरम्यान अगदी आपण पाहिलंय हा सामना लोहगड सुपर जायंट संघाने तब्बल 30 धावसंख्येने जिंकलाय. टीमचं मनापासून अभिनंदन. टीमचं मनापासून अभिनंदन आणि जंजिरा फायटर्स संघाला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
चला नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम आपण